शीतपित्तावरती काळे मिरे खूप गुणकारी आहेत. 3-4 काळे मिरे घेतले, यांची पावडर बनवायची. ही पावडर 1 चमचा तुपामध्ये मिक्स करून जर तुम्ही गिळलीत किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला दाह आहे, गांधी उठलेले आहेत शीतपित्त, त्या ठिकाणी जर लावली तो होणारा जो दाह आहे, हा दाह लगेच कमी होतो. जी आग आहे, खाज आहे, त्वरित कमी होते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ओवा असतो. 2 चमचे ओवा पावडर करायची, 2 चमचे गुळामध्ये मिक्स करायचं, थोडंसं पाणी टाकून खलायचं चांगलं. ह्याची शेंगदाणे एवढ्या गोळ्या बनवायच्या. सकाळ दुपार संध्याकाळ 2-2 गोळ्या जर तुम्ही खाल्ल्या कोमट पाण्यासोबत, यामुळे जो शीतपित्ताचा होणारा त्रास आहे, हा त्रास कमी होतो. भरपूर लोकांना जुनाट शीतपित्ताचा त्रास असतो. तर अशा लोकांनी काय करायचं, कडुलिंब असतं, कडुलिंबाची अंतरसाल घ्यायची. कडुलिंब जर साल काढली, त्यातला वरचा भाग टाकायचा आणि आतला भाग काढायचा. 1 चमचा तुकडे अंतरसालीचे 2 कप पाण्यामध्ये टाका, 1 कप होईपर्यंत उकळा. 1 कप झाल्यानंतर हे गाळून घ्या, सकाळी उपाशी पोटी प्या. नियमित एक 8-10 दिवस जर घेतलं तर याच्यामुळे ही जुनाट शीतपित्ताचा जो त्रास आहे हा कमी होतो. ज्या लोकांना शीतपित्त त्रास क्लायमेट चेंज झाल्यानंतर होतो, अशा लोकांनी घरामध्ये कोकम सरबत ठेवायचं. 1 ग्लास कोकम सरबतमध्ये 1 चमचा जिरेची पावडर मिसळायची. हे दिवसातून 2-3 वेळा तुम्ही पिऊ शकता. यामुळे शीतपित्ताचा त्रास कमी होतो. आपल्या घरामध्ये कांदा असतो, कांदा खिसा किंवा मिक्सरला बारीक करून याचा रस काढा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शीतपित्ताचे गांधी वगैरे उठलेले आहेत, खाज होते, दाह आहे, त्या ठिकाणी लावा. 4-5 चमचे रस सकाळी संध्याकाळी उपाशी पोटी जेवणाच्या 1 तासभर प्या. यामुळे शरीरामध्ये वाढलेले जे शीतपित्ताचं प्रमाण आहे हे कमी होतं. झेंडूची फुले आहेत, तुळशीची पानं आहेत, 4-5 तुळशीची पाने घ्या, चेचा. ज्या ठिकाणी शीतपित्ताच्या गांधी उठलेत त्या ठिकाणी जर लावलं तर याच्यामुळेही त्रास कमी होतो. झेंडूची फुले असतात, चेचा त्याची चटणी केल्यासारखं, कारण ज्या ठिकाणी तुम्हाला शीतपित्ताचा त्रास झालेला आहे त्या ठिकाणी जर लावलं तर यामुळे शीतपित्ताचा त्रास कमी होतो. छोटे छोटे घरगुती उपाय करून आपण निरोगी आनंदी जीवन जगू शकतो.